नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज एक खास महत्त्वाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. चालू गाडीमध्ये हा प्रवास करत असताना मी व्हिडिओ बनवत आहे. अनेक औषध गोळ्या खाऊन आपण कंटाळलेलो असू, अंगातून आजार पण काही जात नाही. खोकला आहे, सर्दी आहे, ताप आहे, पडसा आहे, अशा प्रकारचे अनेक आजार जरी आपल्या अंगात असतील तरी देखील ह्या आजारांनी आपल्याला अत्यंत पुरतं वैतागून सोडलेलं असेल. औषध गोळ्या खायचा खूप कंटाळा आला असेल आणि कधीकधी बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे किंवा तत्सम अशा अनेक आजारांचा त्रास आहे. असं जर असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की आजार हा औषध गोळ्यांनी कधीही बरा होत नाही. तर त्याला आपलं खाणं पिणं आणि व्यायाम या गोष्टींची सगळ्यात मोठी गरज असते. तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपा असा उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही आजारीच पडणार नाही आणि जरी आजारी पडलात तरी लवकर बरे व्हाल, तेही कुठलीही औषध गोळी न घेता. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, दररोज सकाळी मी सांगितल्याप्रमाणे गरम पाणी घ्यायचं आहे, लसणाच्या 2-3 पाकळ्या खायच्या आहेत भाजून. त्याच्याबरोबर तुम्ही जर 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं म्हणतोय मी, सकाळी उठल्या उठल्या जर वेगानं चाललात तरीसुद्धा तुम्हाला कोणताही आजार टच करणार नाही. तुम्ही हा प्रयोग सलग 10 दिवस करून बघा. तुम्हाला काय फरक वाटतो ते आम्हाला निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगा. दररोज वेगात फक्त 10 मिनटं तुम्हाला चालायचं आहे आणि एवढंच चालणं तुमच्या शरीराला निरोगी राहण्यासाठी पुरेसं आहे. निश्चितपणे हा प्रयोग करून बघा. याच्यामुळं तुम्हाला फायदा असा होणार आहे की तुम्ही आजारी पडणार नाही. तुमचा जे फॅट वाढलेला आहे, चरबी वाढलेली आहे, ती नियंत्रणात राहणार आहे. पोट सुटलेलं दिसणार नाही. तुमची त्वचा नेहमी टवटवीत आणि सतेज राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा की कधी तुम्ही आजारी जरी पडलात तरी लवकरात लवकर बरे व्हाल. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.